वेळोवेळी असा करायचा तो. त्यानेच डोक्यावर चढवून ठेवली हो तिला, खूप लाडवून ठेवली आहे. त्यात शेंडे फळ ना. हेच तर झालं ना सगळं. काय करावं काही कळतच नाही तिला. बोला बा हे काय नाही 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 हे वगैरे काही नको बाबा मला. प्लीज बंद असं नको करू. हो, माझ्याकडे कशाला तुम्ही घेता असं. माझ्या हत्तीला सांभाळा प्लीज. तुम्ही रडू नका ना प्लीज. तुम्ही का रडताय. हे बघा घेतले ना. हा ठेवले. हं? रडू नका तुम्ही. दिवसभर भांडा तुम्ही. मला ना तुला काही सांगायचंच नाहीये. तुला काय करायचं ना ते कर तू आता. डार्लिंग डार्लिंग प्लीज तू माझ्यावर चिडू नकोस आता. बस खाली प्लीज. बस प्लीज प्लीज. निकिता डार्लिंग मला काय म्हणायचंय ते तू एकदा. तू आधी माझं ऐक. इक्वेशन जुळायला वेळ लागतो समर. असं चिडत राहिलास ना तर तुम्हा दोघांमध्ये जो काही थोडाफार संवाद होतोय ना आता तोही थांबेल. फुल स्टॉप लागेल. मान्य आहे मला तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालंय. नाईलाजाने झालंय. आय अग्री. बट समर यू नेव्हर नो. यातनं एक चांगलं नातं निर्माण झालं उद्या तर. पॉसिबिलिटी आहे ना. सो जस्ट गिव्ह इट सम टाइम प्लीज. वेट. सारखं तिच्याशी मूर्खासारखं वागू नकोस. थोडा मान देऊन बघ ना तिला. बघ तिच्याशी नीट वागून. फोन ठेवायचा, चिडचिड करायची हे चांगलं नाही दिसत समर. आणि मी म्हणते सगळं विसर. हे सगळं विसरून जा तू. पण किमान स्वानंदीच्या माहेरी तुझी बहीण राहते आता. तिच्याच भावाशी तू लग्न लावून दिलंस ना तुझ्या बहिणीचं. तिच्या भावाबरोबर संसार करते ना तुझी बहीण. ते तरी किमान विसरू नकोस. कोणासाठी केलं हे सगळं. अधिरासाठी केलंस ना तू. ते विसरू नकोस. अजून एक सांगायचं होतं. स्वानंदी घरात आल्यापासून सगळं अशुभ घडतंय हो. त्या बोलल्या. मला खूप वाईट वाटलं पण असं नाही बोलायला पाहिजे होतं त्यांनी. स्वानंदीला त्या म्हणाल्या की ही पांढऱ्या पायाची आहे. माझ्या मुलीला पांढऱ्या पायाचे म्हणाले त्या. हो. असं कसं बोलायचं. असं बोलायचं असतं काय. शेवटी बघा जशी आमची मुलगी तुमच्या घरात आली ना लग्न करून तशी तुमची मुलगी आमच्या घरी लग्न करून आली. हो ना. आली ना. हा विचार नको का त्यांनी करायला. ऍक्सिडेंट कोणाचा झाला. आमच्या मुलीचा झाला. हनीमूनला जायचा हट्ट कोणी धरला होता. विसरलात वाटतं. अधिरा. अधिराचा होता ना. मग आम्ही तुमच्या मुलीला पांढऱ्या पायाची म्हटलं तर कसं वाटेल. बरं वाटेल नाही ना. पण आम्ही नाही म्हणणार असं. उलट सकाळी सकाळी तुमचीच मुलगी अशी फास्ट माझ्यावर भांडताना म्हणाली पांढऱ्या पायाच्या मुलीची कशाला मदत घेता. आईची पत्नी असं काही बोलली पण नाही हो. तशीच आहे अधिरा ना. तशीच आहे. हो ना. आई हे पण म्हणत होत्या की या दोघी आपापल्या जोडीदारीला लाभल्याच नाही आहेत. माझं नाही. त्यांच्या एक एक समजुती. त्या म्हणत होत्या की सुनेवर घरातली शांती अवलंबून असते. पण स्वानंदी आल्यापासून घरात शांतताच नाहीये. त्यांची आपली समजूत हो. आपलं काही नाही. स्वानंदीचं आणि आमच्या घरात कोणाचंच काही जुळत नाही. म्हणतात तुमच्याकडेही असंच होत आहे का हो. कसं आहे लग्नामुळे फक्त नवरा आणि नवरी सुखात राहून चालत नाही ना. दोन मनांचं मिलन असतं कबूल आहे. पण त्याबरोबर दोन कुटुंबही एकत्र होतात ना. घरातले सगळे सुखात राहिले पाहिजे घरात येणाऱ्या सुनेमुळे नाही का. असं या त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी आहेत. माझ्या मनात तसं काही नाही. तुम्ही काळजीच करू नका. ठीक आहे ना. असं काही नाही. कुंदाताई अहो अशा कन्फ्यूज होऊ नका. सांभाळा स्वतःला. ते हे बघा तुम्ही कन्फ्यूज व्हाल ना. तुम्ही असं कराल ना तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. बाकी काही कोणाला सोयन नाही सुतक नाही काही नाही.
आणि हे बघा, तुम्हाला कधी मन मोकळं करावंसं वाटलं, काही बोलावंसं वाटलं, मी आहे ना, माझ्याशी बोला ना. मी माझंही मन तुमच्याकडेच मोकळं करेन हो. माझं तरी कोण ऐकून घेत आहे? मध्ये मध्ये मी तुम्हाला फोन करत जाईन ना, चालेल ना? चालेल, नक्की करा. हं. शेवटी एक आईच दुसऱ्या आईचं मन ओळखू शकते. पण सांभाळा स्वतःला. ओ राजवाडे, कामात आहे. ते दिसतंय मला. ग्रेट. 2 मिनिटं बोलू का? म्हणजे का ऐकून घ्यायचं मी तुमचं सतत? तुमच्यामुळे मला किती ऐकून घ्यायला लागतं याची कल्पना आहे तुम्हाला? कशाबद्दल? आता कशाबद्दल? सकाळी माझा अपमान करून पोट भरलं नाहीये का? मला टोमणे मारण्याची तुमची सवय जाऊ नये म्हणून अशी मधनं मधनं प्रॅक्टिस करत असता. हे बघा तुम्ही मारताय आता मला टोमणा. ते उत्तर म्हणून. पण मुळात मी काय टोमणा मारला तुम्हाला? वाह 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 वाह, हे जमलं पाहिजे माणसाला. हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे मला. काय टोमणा मारला? कधी टोमणा मारला नाहीत असं विचारा. मी आपला गरीब आहे ना, म्हणून मी हे सगळं सहन करतोय. हा, माझ्या जागी दुसरा कोणी असता ना, त्यांनी नसतं सहन केलं. काय होतंय? तब्येत बरी आहे ना? का वाद चढलाय? झालं, लगेच प्रात्यक्षिक दाखवून झालं. पण मी काय बोलले तुम्हाला? म्हणजे सांगा ना मला. तुम्ही मला आयुष्यातनं माणसं कट करणारा माणूस असं म्हणालात.